जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू झाली आहेत। शासनाने जाहीर केलेल्या संभाव्य जिल्ह्याच्या यादीत किनवटचा समावेश आहे। काही दिवसातच याबाबतचा अहवाल शासनाकडे दिला जाणार असल्याने किनवटमध्ये आंदोलन छेडण्यात आलं। किनवट जिल्ह्यासोबतच मांडवी आणि इस्लापूर तालुके निर्मित करण्यात यावे अशी मुख्य मागणी आहे। किनवट शहरासह सर्वच तालुक्यात 100% बंदही पाळण्यात आला। त्यानंतर धरणं आंदोलन करण्यात आली। शनिवारी संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। किनवट नागपूर मार्ग, तेलंगणा राज्यात जाणारे मार्ग, आदिलाबाद किनवट मार्ग आणि इतर सर्व मुख्य मार्ग टायर जाळून अडवण्यात आले होते। मांडवी येथील मुख्य मार्गावरील चौकात मोठं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेकडो पुरुषांसह महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या। किनवट तालुक्याला 2,10,000 लोकसंख्या असताना सुद्धा एवढा मोठा किनवट तालुका असून त्यामधून विभाजन करून जनतेच्या हितासाठी म्हणून मांडवी तालुका हा झालाच पाहिजे यासाठी आणि किनवट जिल्हा हा झाला पाहिजे या उद्देशानं आम्ही मागील 25-26 वर्षापासून मागणी करतो आहोत शांततामय, आणि ती मागणी आम्हाला पूर्ण झाली पाहिजे यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलं होतं। नांदेडपासून वेगळा होऊन किनवट जिल्हा व्हायला पाहिजे आणि आजही करोडो रुपये आदिवासीच्या नावाखाली इथं येतात पण विल्हेवाट होत नाही आणि आमचा आवाज शासनाच्या दरबारापर्यंत पोहोचायला पाहिजे। किनवट जिल्हा निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी 25 वर्षापासून पाठपुरावा केलाय। हा संपूर्ण तालुका आदिवासी आणि बंजारा बहुल असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर किनवट जिल्हा करण्याची मागणी आहे। भौगोलिक दृष्ट्या योग्य असणाऱ्या तालुक्याची जिल्हा मुख्यालय म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचं आमदार प्रदीप नाईक यांनी सांगितलं। गडचिरोली जिल्हा झालं होतं त्याच धर्तीवर किनवट जिल्हा व्हायला पाहिजे म्हणून 25 वर्षापासून मागणी आहे आणि आजही तीच परिस्थिती आहे। आजही आमचा जिल्हा किनवट व्हायला पाहिजे म्हणून असं मागणी आहे। सोबत माहूर जिल्हा व्हायला पाहिजे म्हणून माहूर लोकांची मागणी आहे, त्यांची रास्त मागणी आहे, हिमायतनगरवाल्यांची मागणी आहे। पण माझं एकच सांगणं आहे की भौगोलिकदृष्ट्या किनवटला चान्सेस जास्त आहे तर किनवट जिल्हा व्हायला पाहिजे। जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी किनवटमधील जनता रस्त्यावर उतरली आहे आणि यासाठी यापुढच्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा जनतेने दिलाय। त्यामुळे वेळीच शासनानं यात लक्ष घालणं गरजेचं बनलंय। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।